बनवायला एकदम सोपे असे आज मी इथे बनाना चिप्स बनवते. बऱ्याचदा आपण चिप्स घरी बनवतो, पण मार्केटमध्ये जसे असतात तसे घरी काही होत नाहीत. अगदी मार्केटसारखे किंवा साऊथमध्ये जे बनाना चिप्स मिळतात, ती ऑथेंटिक चव येण्यासाठी काय करायचं, या सगळ्या टिप्स मी पुढे सांगितलेल्या आहेत. बनाना चिप्स बनवण्यासाठी इथे मी हे केळी घेतलेली आहेत. ही नेहमीच्या केळीपेक्षा वेगळी केळी आहेत. थोडीशी अशी लांबट असतात. याला राजळी केळी असं म्हणतात. ऑथेंटिक बनाना चिप्स बनवायचे असतील तर हीच केळी आपल्याला यासाठी वापरायची आहेत. बाकीची जी कच्ची केळी असतात ती भाजीसाठी किंवा इतर तुम्हाला काही बनवायचं असेल तर ती वापरू शकतो, पण खास चिप्ससाठी हीच केळी वापरायची आहेत. पण जर तुम्हाला ही केळी इझिली मिळाली नाही तर कुठली केळी वापरायची ती देखील मी तुम्हाला इथे सांगते. ही पण केळी मी इथे आणलेली आहेत. याचा जो भाग आहे तो निमुळता होत आला आहे खालच्या बाजूला. अशा पद्धतीची केळी तुम्ही चिप्ससाठी वापरू शकता, पण ऑथेंटिक चवसाठी ही राजेळी केळीच आपल्याला वापरायची आहेत. सगळ्यात आधी या केळीचं साल काढून घ्यायचं आहे. कच्ची केळी आहेत त्यामुळे साल पटकन निघत नाही. दोन्ही प्रकारच्या केळींचे चिप्स मी इथे बनवून दाखवणार आहे. इथे आधी राजेळी केळी घेतली आहेत, याचे पहिल्यांदा आपण चिप्स बनवून घेऊया. आधी मी याची साल काढून घेते. साल काढण्यासाठी सुरीने अशी थोडीशी वरती त्याच्या सालीवरती थोडी लाईन मारून घ्यायची जवळजवळ अशी, म्हणजे साल पटकन निघते. म्हणजे त्याला एक कट देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. हा कट देत असताना खूप जास्त आत सुरी घालायची नाही, नाहीतर ते केळ कट होईल. वरचेवर फक्त सालीपुरतंच आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. हे साल काढत असताना हाताला चीक लागतो, त्यामुळे तुम्ही हाताला तेल लावून घेऊ शकता. तीनही केळीचं मी इथे साल काढून घेते, कारण हे जे केळ आहे ते लवकर काळं पडत नाही. आपलं साधं केळ असतं ते पटकन काळं पडतं. फक्त तीनच आधी मी सोलून घेते. या चिप्सला ऑथेंटिक चव येण्यासाठी किंवा मार्केटमध्ये मिळतात तसे होण्यासाठी हे मी खोबरेल तेलामध्ये तळणार आहे. यामध्ये मी जे खाण्यासाठीचं खोबरेल तेल मिळतं ते यासाठी वापरते. गॅस मोठा करून तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता इथे जी साल काढून घेतलेली केळी आहेत याचे आपल्याला चिप्स बनवायचे आहेत. असे बाजूला चिप्स पाडून मग ते तुम्ही तळायला टाकू शकता. मी डायरेक्ट त्यामध्ये चिप्स पाडणार आहे. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. खूप जास्त कडकडीत देखील गरम करायचं नाही आहे. यामध्ये डायरेक्ट मी आता चिप्स पाडून घेते. गॅस कमी ठेवला आहे म्हणजे तेलाची उष्णता जास्ती हातावर येणार नाही आणि चिप्स पाडायला सोपं जाईल. तुम्हाला डायरेक्ट तेलामध्ये असे चिप्स सोडायला अवघड वाटत असेल तर साईडला थोडेसे चिप्स पाडून घ्या आणि ते तळून घ्या. सगळे एकदम केळीचे चिप्स पाडून घेऊ नका, नाहीतर ते चिप्स काळे पडतील. लागतील तसे थोडेसे किसायचे आणि लगेच तळून काढायचे. गॅस मीडियम हीटवरती ठेवला आहे मी. खूप लोही नाही आणि हाय पण नाही ठेवायचा. मीडियम हीटवरती छान क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला तळून काढायचं आहे. याचा रंग बघू शकताय तुम्ही. या केळीला मुळातच हलकासा पिवळसर असा रंग असतो. मार्केटसारखे चिप्स घरी बनवण्यासाठी मी सांगितली ती राजेळ केळी आणि हे चिप्स खोबरेल तेलामध्ये तळायचे. या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे या बनाना चिप्सला ऑथेंटिक चव येते. इथे एका बाजूला मी अर्धा कप पाणी घेतले. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं. थोडंसं अजून जास्ती असलं मीठ तरी चालेल. अर्धा चमचा हळद घालून हे मिक्स करून घ्यायचं. आता हे जे हळद मिठाचं पाणी आहे हे आपल्याला चिप्सवरती घालायचं आहे. फक्त 1 ते 2 चमचा. हे टाकल्यानंतर थोडासा तडतड आवाज येतो, पण हे काही अंगावर उडत नाही. जर तुम्हाला ही प्रोसेस नसेल करायची तर चिप्स बाहेर काढल्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल, किंवा तेलामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकायची. पण मुळातच या केळीला थोडासा रंग पिवळसर असल्यामुळे हळद नाही घातली तरी चालते. तेलामध्ये हे जे बुडबुडे दिसत आहेत ते पूर्ण शांत होईपर्यंत हे आपल्याला तळून काढायचं आहे. गॅस मी अगदी लो टू मीडियम हीटमध्ये ठेवलेला आहे. सुरुवातीला तुम्ही पाहिलं आणि आत्ता बघू शकताय यामध्ये बुडबुडे पूर्ण निघून गेलेले आहेत आणि हे चिप्स छान क्रिस्पी झालेत. हे मी आता काढून घेते. हे तेल पूर्ण शांत झालं याचाच अर्थ चिप्स चांगले तळले गेलेत. काढून घेते मी. जर तुम्ही हे चिप्स उपवासासाठी बनवत असाल तर हळद नाही घातली तरी चालेल. फक्त मिठाचं पाणी घाला किंवा चिप्स बाहेर काढल्यानंतर वरून थोडंसं मीठ तिखट घातलं तरी चालतंय. अशाच पद्धतीने मी बाकीच्या देखील केळींचे चिप्स मी बनवून घेणार आहे. बऱ्याचदा उपवासासाठी असेल किंवा प्रवासामध्ये आपण हे चिप्स घेतो, पण घरीच एकदा तुम्ही बनवून ठेवू शकता. घरी बनवलेलं कधीही चांगलं, मस्त होतात आणि अगदी बाहेर मिळतात तसे होतात. बनवायला खूप जास्त काही किचकट प्रोसेस नाही आहे. साधी सिंपल प्रोसेस आहे आणि झटपट होतात. वेळ खाऊ नाही आहे. राजेळी केळीचे सगळे चिप्स मी बनवून घेतलेत. आता जी दुसरी साधी केळी होती त्याचे मी चिप्स बनवते. याची पण आपल्याला तशीच साल काढून घ्यायची. साल काढल्यानंतर डायरेक्ट
तेलामध्ये सुरुवातीचे जसे चिप्स बनवले तसेच बनवायचे आहेत. लो मीडियम हीटवरती चांगले क्रिस्पी होईपर्यंत मी इथे तळून घेतले. आता यामध्ये हळद मिठाचं पाणी घालते मी आणि हे परत एकदा थोडेसे याचं तेल शांत होईपर्यंत, छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेते. हे देखील चिप्स तयार झालेत. तुम्ही ते फरक बघू शकताय आणि याचा रंग देखील बघू शकताय. हे साध्या केळीचे चिप्स आहेत. याची चव मस्त आहे, प्रश्नच नाही. पण जी ऑथेंटिक मार्केटसारखी जी चव आहे ती राजेळी केळी आणि ते केळीचे चिप्स खोबरेल तेलात तळल्यामुळे येते. दिसायलाच बघू शकताय तुम्ही, याचा रंग आणि टेक्स्चर खूप सुंदर असं आलेलं आहे. तुम्हाला कसे वाटले हे केळीचे चिप्स मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.